पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी वेळोवेळी होर्डिंगच्या विषयात आवाज उठवला, पण प्रशासन त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। त्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीर होर्डिंगच्या बदल्यात अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी केला। पुणे महानगरपालिकेचा सर्वात गोष्ट म्हणजे भोंगळा कारभार चाललेला आहे। यांना बोलायला कोण नाही। 2 वर्षापासून नगरसेवक कुणी नाही आहे। आता ते 3-4 दिवसांमध्ये घाटकोपरला बॉम्बेमध्ये एक घटना घडली, त्याच्यामध्ये 19 जण मृत्यू पडले, लाखो रुपयाचं नुकसान झालं। त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जागे झाले आणि 15 क्षेत्रीय कार्यालयांना सर्वांना नोटीस काढून आपल्या भागात तुम्ही कारवाई करा म्हणून त्यांनी सांगितले। आता सगळे वॉर्ड ऑफिसर काही इंजिनियर असतील ते जाऊन तिथं बघून येतात। आत्तापर्यंत नाही तर म्हटलं हडपसरला जवळ 150 होल्डिंग इनलिगल आहेत, त्याच्यावरती कारवाई होत नाही। त्याचं कारण असं आहे, प्रत्येकांचे हप्ते ठरलेले आहेत, कारवाई का होत नाही। गेल्या 5 वर्षापूर्वी अशी जी घटना घडली होती मंगळवार पेठमध्ये, भर चौकामध्ये होल्डिंग पेल्यानंतर 4 ते 5 जण गेले होते। मग 5 वर्ष हे काय झोपा काढत होती का पुणे महानगरपालिका? 5 वर्ष ज्यांना कारवाई करता नाही आली का? बेकायदेशीर होर्डिंग पडले तेव्हा त्यातील मृतांना पुणे महानगरपालिकेकडून समाधानकारक मोबदला काही दिला गेला नाहीये। अशा घटनांमध्ये जेव्हा सामान्य नागरिकाचा जीव जातो तेव्हा प्रशासन तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था करते, पुढे त्या घटनेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असते। अशा घटना होऊ नये यासाठी काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी लागणार आहे। त्यावेळेस कुठेतरी काहीतरी घटना अशी घटना घडली की आयुक्त काहीतरी निर्णय काढतात आणि सगळ्या वॉर्ड ऑफिसरला नोटीस पाठवून त्याच्यावरती कारवाई करतात। आणि हे कारवाई करायचं तुमचं महिनाभर 15 दिवस काम चालतं का? तर नवीन काहीतरी विषय आला तर हे दबलं जातं। लवकरात लवकर यांनी कारवाई करावी। मी आता सुद्धा अर्ज दिलेला आहे। आता ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर मी उपोषणाला काही दिवसांनी बसणार आहे। मला ज्यावेळेस उत्तर मिळेल त्यावेळेस। पुण्यातील जी काही होर्डिंगची संदर्भात जे काही बोललं जातं की पुण्यात होर्डिंग हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यातून जीवितहानी होतीये। 5 वर्षांपूर्वी पुण्यात जी काही घटना झाली, त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जे काही घटना झाली, त्या घटनासंदर्भात जवळून जो काही अनुभव घेतलेला आहे, त्या संदर्भातील काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमकं आपण त्यांना विचारूयात की कशा प्रकारे हा सगळा जो काही त्यांनी त्यावेळेस जो अनुभव पाहिलेला आहे तो कशा प्रकारे होता। 5 वर्षापूर्वी पुण्याच्या आरटीओ चौकामध्ये होर्डिंग कोसळून साधारणतः 4 रिक्षा आणि बाकीची 2 व्हीलर वाहनं, त्याच्यामध्ये 5 जण मृत्युमुखी जागेवर पडले होते। त्यानंतर 2-3 दिवसांमध्ये तो आकडा साधारणतः 8-9च्या अंतरामध्ये झाला। त्या प्रकरणामध्ये पुण्यातल्या ज्या सामाजिक संघटना होत्या त्यांनी आंदोलन केले। रिक्षा पंचायतचे आपले आदरणीय बाबा आढाव असतील, नितीन पवार असतील, आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आंदोलन देखील केलं। तर त्यावेळेस पुणे महानगरपालिकेने ते रेल्वे प्रशासनावर ढकललं आणि रेल्वे प्रशासनाने तो होर्डिंग तिथला काढला। पण 2 वर्षांनंतर त्याच जागेवर दिमाखात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग लागलाय। आणि खरंच सांगतो की या पुणे शहरामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो आम्ही पाहतो, मागच्या वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये रावेतमध्ये देखील 4 महिला त्या ठिकाणी मृत्यू पावल्या, एक पुरुष, असे 5 जण, 3 लहान मुलं गंभीर जखमी झाली। तर आम्ही पुणेकर म्हणून किंवा मुंबईकर म्हणून किंवा मोठ्या मोठ्या जे मेट्रो शहरामध्ये राहणारे लोक आहेत, भर चौकामध्ये 10-10, 12-12, 15-15, खंडोजी चौकात तुम्ही गेला होर्डिंग, वानवडीच्या चौकात गेलात होर्डिंग, आलका टॉकीज चौकात गेल्यानंतर होर्डिंग, हजारो लोक एकाच वेळेस सिग्नलला थांबलेले असतात। शाळांच्या जवळ आहेत डेक्कन जिमखाना या परिसरामध्ये, त्या डेक्कन जिमखाना चौकात तर एवढ्या मोठी बिल्डिंग आहे, त्याच्यावर 20 ते 25 होर्डिंग आहेत। मी लहानपणापासून बघतोय, पण पुणे महानगरपालिकेत आंदोलन करत असताना महानगरपालिका या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे आणि आम्ही पैसे भरून होर्डिंग अधिकृत करून घेतले। आता पुणे शहरात जर होर्डिंगची नियमावली यांनी पाहिली, म्हणजे ती वाचलेली आहे मी म्हणून बोलतोय, तर एकही होर्डिंग त्या नियमामध्ये बसत नाहीये। याच्यावर आयुक्त काय बोलणार आहेत का? घाटकोपरच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलाय की मेट्रो शहरामध्ये होर्डिंग म्हणजे आता आमच्यासाठी यम झालेत, यमदेवाच्या रूपाने होर्डिंग बसलेले। 1960 सालच्या बिल्डिंगच्या वरती अनेक होर्डिंग लावले। त्या होर्डिंगचे वजन व त्या होर्डिंगवरती वापरण्यात आलेली स्टील, त्याचे एकंदरीत वजन, त्यामुळे संबंधित बिल्डिंग जर कोसळली तर बेकायदेशीर भारतातील सर्वात मोठी दुर्घटना होईल। नदीपात्रातील जे होर्डिंग आहे त्याचे स्ट्रक्चर ऑडिट झालेलेच नाहीये। मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी हे सर्व बेकायदेशीर होर्डिंग काढून टाकण्यात यावे। पुण्यातील जे काही बेकायदेशीर होर्डिंग आहेत त्या निमित्तानं एक पुन्हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्यावेळी मुंबईमध्ये जी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये काही लोक नागरिक मरण पावले, त्यानंतर पुण्यातील
जी काही होर्डिंग विभागातील जी काही व्यवस्था आहे ती कामाला लागताना आपल्याला दिसते. आपण पुण्याचे जे काही उपायुक्त ढवळे साहेब आहेत त्यांच्याशी नेमकी या संबंधित विचारणा करणार आहोत की नेमकी कशा मोडवरती आता हा तुमचा सगळा उपक्रम चालू आहे. हडपसर मंडळ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जे होर्डिंग्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण प्रभागणी आहे टीम केलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये किती होर्डिंग्ज आहेत, अधिकृत किती आहेत आणि ज्याला मान्यता दिलेली आहेत अशा संख्या 1-2 दिवसामध्ये मला मिळेल. ती मिळाल्यानंतर ज्या ठिकाणच्या होर्डिंगला मान्यता दिलेली नाही, जे अनधिकृत स्वरूपाचे आहेत त्याच्यावर 7 दिवसाच्या आत आपण कारवाई प्रस्तावित केलेली आहे. नेमकी सर कशा प्रकारे कारवाई होणार आहे तुमची आणि किती आपल्या भागामध्ये अनधिकृत होर्डिंग्स आहेत? आपल्याकडे अधिकृत होर्डिंगची संख्या आतापर्यंत 266 आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिकचे जे होर्डिंग आहेत ज्याला मान्यता मिळालेले नाही आहेत अशा होर्डिंगचाही आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण वॉर्डमध्ये समाविष्ट गाव आणि वॉर्डमध्ये जे प्रभाग 22, 23, 26 आहेत आणि समाविष्ट गावं जे आहेत 8 त्यामध्ये आम्ही सर्वे करतो आहे आणि ज्या होर्डिंगला मान्यता नाही आहेत त्या सर्व होर्डिंग्ज आपण पुढच्या 7 दिवसांमध्ये निष्कासित करतो आहे. आता कुठेतरी पुढच्याच महिन्यात पावसाळा सुरू होतो आहे, वारा वगैरे होर्डिंगवरती जास्त समस्या उद्भवू शकते. त्यासाठी काय उपाययोजना आपण करणार आहोत? होर्डिंग्स ज्या होर्डिंग्सला ऑलरेडी मान्यता दिलेल्या आहेत त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपण यापूर्वी घेतलेले आहेत. परंतु माननीय आयुक्त साहेबांनी जी बैठक घेऊन आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार जे अधिकृत होर्डिंग धारक आहेत आम्ही त्यांना परत एक पत्र देतो आहे आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट एक नव्यानं आम्ही त्यांच्याकडनं मागवतो आहे. तर यानिमित्त पुणे शहरामध्ये एका प्रकारे ही सगळी जी काही रचना आहे ती रचना लावण्याचं काम होर्डिंग विभागाकडनं केलं जातं आहे. मॅक्स मार्शल, विजय रणदिवे, पुणे.